नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे मी फक्त काही रेसिपी भाज्यांचेच व्हिडिओ नाही करत, बाकी सगळे व्हिडिओ करते. आणि साईडला पहा श्री कसा बसलेला आहे, त्याच्या हातात पेन आहे. आणि इकडे घरी काही पाहुणे आले होते, ते घरी जातानाचा व्हिडिओ घेतला मी. आणि आज आम्ही तळेगावला जाणार आहे बाजारासाठी. पण श्री पाहतो का त्यांच्या बाबांकडे कसा मस्ती घालतो आहे, कपडे घालायची नाही म्हणतो आणि तसंच बसलेला आहे. शर्ट तर बिलकुल घालून पाहत नाही आहे. त्याची नाटकं चाललेली आहे. खरं तर बोलत होता तो, पण खूप आवाज होता त्यामुळे मी कट केला आणि मीच बोलत होते. आता पॅन्ट घातली तर शर्ट घालत नव्हता. किती नाटकं करतो आहे हा श्री, तुम्हीही पाहू शकता कसा आहे. आणि त्यानंतर माझी देदू तयार झालेली आहे आणि इकडे श्रीने पसारा घातलेला आहे. श्री फक्त पसारा घालू शकतो, त्याला तयार केलेला आहे त्याच्या बाबांनी कसं तरी. आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो आहे बाजारासाठी. जरा वेगळंही तुम्हाला दाखवावं आमच्या आयुष्यात काय होतं, काय घडतं आहे, कसं चाललेलं आहे त्याच्यासाठी, म्हणून हा बाहेरचा एक व्हिडिओ करत आहे. आणि चाललेलो आहे आम्ही तळेगावमध्ये. जरासा पाऊस होता, थोडंसं रस्त्याला ओलं होतं. आणि पाहू शकता तुम्ही श्री कसा बसवतो, नुसता बाहेर डोकावून पाहतो. येणारे जाणारी माणसंही त्याला हात करतात. आणि एका दुकानात आम्ही चाललो होतो तर हे म्हटले थांब व्हिडिओ घेतो, त्यामुळे आम्ही निघालो. तर ते दादा हसत होते समोरून. आणि आम्ही राखी घ्यायला गेलो होतो, कारण परत परत जाणं होत नाही. आणि समोर अशा छान लहान मुलांच्या राख्या लावलेल्या होत्या आणि त्यासाठी श्रीसाठी एक राखी घेतली. आणि दुकानाची काकाही जात होते इकडे तिकडे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही थोडीशी राखी घेतली. बाकी काही जास्त व्हिडिओ केला नाही, कारण बाजारात खूप गर्दी होती. थोडासा बाजार घेऊन आम्ही घरी आलो. हे श्रीचे मोठे बाबा होते आणि इकडे सगळ्यांची लगबग चालू होती. आणि श्रीचे बाबा आल्यानंतर बसलेले आहे. श्रीचे मोठे बाबा आहेत ते. आणि दिदू आणि श्रीचे बाबा बाजार निवडायला लागलेले आहे, कारण माझा भाऊ असतो त्याचे लवकर आपल्याला तयारी करायची असते. आणि हे त्यांचं श्री त्यांना मदत करत आहे कामामध्ये, तुम्ही पाहू शकत असाल. आणि मी खाली एक कापड अंतरते जेणेकरून खाली खराब होणार नाही. आणि मी सगळ्या भाज्या गोळा करायला बसले आणि ते दोघेजणं बाकीचं बाजार साफ करत होते. आपण बाजारावरून आलो, सगळ्या भाज्या जर साफ केल्या तर भाज्या लवकर खराब होत नाही. मी अशी शेपू साफ केली तर 15 दिवस ते 12 दिवस ते 15 दिवस ती खराब बिलकुल होत नाही. मी प्रत्येक वेळेस आली का अशीच साफ करून ठेवते आणि झाकून ठेवते. पण मी साफ केलेली श्रीला पाहत नव्हती. आणि कोथिंबीरही अशीच ठेवते, कारण मी 15 दिवसांनी बाजाराला जाते. पण प्रत्येक गोष्ट स्वच्छ राहते, खराब होत नाही, पाहू शकता तुम्ही. आणि श्री इकडे त्याच्या बाबाला मदत करत आहे, खूप मदत करतो आहे, कारण श्रीशिवाय काही काम होणार नाही. आणि ही मेथीची भाजी वगैरे साफ करून घेतली आणि नंतर बाकीचा पसारा आवरून घेतला पटकन. ते मी काही व्हिडिओ केला नाही. आणि नंतर स्वयंपाकाला लागले, कारण करणारे 2च हात असतात म्हणतात, पण खाणारे 10 हात असतात. त्यामुळे जितकं पटकन होईल तितकं पटकन उरकून घ्यायचं असतं. नंतर मी स्वयंपाकाला लागले, म्हटलं करून घ्यावा सगळा. आणि पाहू शकता तुम्ही किती गडबड होते माणसाची. आणि म्हणतात ना, एकटं माणूस असलं का जरा अशी कोणाकडे ना कोणाकडे तरी दुर्लक्ष हे होतंच. आणि हे मी पाहत आहे, खरंच फ्रेश दिसतं आहे का, कारण घेतलं तर आम्ही डेअरीमधूनच आहे. पण आता खूप विषय आहे पनीरचा त्यामुळे. आणि मग मी हे पनीरची भाजी करते, जेणेकरून श्रावण महिना चालू आहे आणि उपवासाचे दिवस आहे, जरा वेगळं काहीतरी, त्यामुळे मॅग्नेट करून घेते. बाकीचाही स्वयंपाक चालू आहे दुसरीकडे माझा, तोही मी करून घेते. आणि खूप छान असं हे तयारी चालू आहे. आणि श्री बाकीकडे खेळत आहे. खूप छान अशी इकडे भाजी झालेली आहे. एक इकडे माझ्या भाकरी होतात, ते भाकरी टम फुगल्या जातात, भातही होतो आहे. आणि तयार आहे माझा स्वयंपाक. आणि ह्यानंतर मी व्हिडिओ शूट केलेला नाही, फक्त श्री एकटा बसला होता तेवढं घेतलं. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सिम्पलसा आहे, काही नाही त्यात.